श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, येत्या 27 मेला बुधवारच्या दिवशी आलेली आहे कमला एकादशी. तर 17 मेपासून अधिक मास हा जो आहे तर तो सुरू झालेला आहे. अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला गेला आहे. म्हणजे बघा, प्रत्येक 3 वर्षानंतरनं हा अधिक मास येत असतो. अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि एकादशी तिथी ही सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. तर बुधवारच्या दिवशी 27 मेला अधिक मासातील कमला एकादशी आहे. अधिक मासातील कमला एकादशी आता बघा 3 वर्षानंतरच येत असते. म्हणजे फक्त अधिक महिन्यामध्येच ही एकादशी येत असते. त्यामुळे आपल्याला या एकादशीच्या दिवशी होता होईल एवढ्या सेवा उपासना या करायच्या असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा या एकादशीच्या दिवशी करायचे असतात. तुम्हाला जमतील, शक्य असतील तेवढ्या सेवा उपासना या अधिक महिन्यामध्ये केल्या तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला निश्चित 100% प्राप्त होत असतं. कारण की अधिक महिन्यामध्ये आपण केलेल्या जेवढ्या पण सेवा असोत, उपाय असोत किंवा जप असतील तर त्याचं देखील पुण्यफळ हे आपल्याला 33 पटींनी प्राप्त होत असतं. कारण की अधिक महिन्यामध्ये 33 या अंकाला विशेष असं महत्त्व दिलं जात असतं. या दिवशी आपल्याला फक्त सेवाच करायच्या नाहीत, तर आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचं हे पठण देखील करायचं असतं. अधिक महिन्यात बरेच भक्त याचं दररोज वाचन करतात, पण कमीत कमी एकादशीच्या दिवशी जरी तुम्ही याचं अवश्य पठण करा तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल. एकादशी केलेल्या सेवा आणि उपाय याचं फळ हे आपल्याला दुपटीनं मिळत असतं. आणि म्हणूनच या एकादशीच्या दिवशी तुम्हाला सेवेसोबतच एक उपायसुद्धा करायचा आहे. या दिवशी आपल्याला गाईला या 3 गोष्टी खाऊ घालायच्या आहेत. यामुळं लक्ष्मीची प्राप्ती होईल, आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल. असा शुभयोग आपल्याला फक्त 3 वर्षातून एकदाच मिळत असते, अशी सुवर्णसंधी. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आवर्जून या एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तर त्या कोणत्या वस्तू आहेत, गाईला कधी खाऊ घालायच्या आहेत, कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायच्या आहेत, याची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा उपाय आपण का करायचा आहे बघा. तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, तुमच्या काही इच्छा असतील, तुम्हाला काही आर्थिक समस्या येत असतील, तुम्ही किती पण घरामध्ये काबाड कष्ट करा, मेहनत करा, तरी देखील तुमच्याकडे म्हणजे पैसा जो आहे तर तो येत नाही किंवा आलेला पैसा तुमच्या हातून खर्च होऊन जात आहे. तुमच्यावर खूप कर्जाचा डोंगर झाला आहे आणि तो अजिबातच कमी होत नाही. घरामध्ये पैशाला पैसा लागत नाही किंवा घरामध्ये पैसा येतोय खरा, पण तो टिकून राहत नाही, खर्च होतोय. मुलांचं शिक्षण असेल, आजारपण असेल किंवा इतर काही व्यर्थ खर्च आपल्या हातून होत असतील. मुलांच्या शिक्षणात भरपूर अडचणी येत आहेत, त्या सुटत नाहीत. घरामध्ये सारखं आजारपण आहे, लहान मुलांना नजरबाधा, नजरदोष किंवा ज्याला आपण दृष्ट लागणं असं म्हणतो, तर ते लागल्यामुळं ते नेहमीच किरकिर करत आहेत. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे, या सर्व अडचणी दूर करण्यासाठी. आता आपण कोणती पण सेवा करू, उपाय करू, तर त्या सेवेवरती, उपायावरती आपला 100% विश्वास असणं, आपल्या मनामध्ये किंतु परंतुची भावना न आणता आपण कोणती पण सेवा केली, उपाय केले तरच त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. तसेच हा अधिक महिना जो आहे तर तो पवित्र आणि शुभ मानला गेला आहे. हा महिना सेवा उपासना करण्यासाठी अतिशय पवित्र मानला जात असतो. आणि या बुधवारच्या दिवशी 27 मेला कमला एकादशी आलेली आहे आणि या एकादशीला केलेल्या सेवेचं, उपायाचं तुम्हाला
फळ हे 10 पटीनं अधिक मिळणार आहे. तर हा उपाय कोणी करायचा बघा, तर हा उपाय कोणीही करू शकतो. अगदी विधवा महिला असतील किंवा स्त्री असेल, पुरुष असतील, मुली असतील, तर त्यासुद्धा आपल्या लहान भावासाठी, बहिणीसाठी, आई आपल्या मुलांसाठी किंवा वडील आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटीभर चणा डाळ आणि थोडासा गूळ. आपल्याला गाईला खाऊ घालण्यापूर्वी ही चणा डाळ जी आहे तर ती अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे. आता बघा, थोडंसं गव्हाचं पीठ मळायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मीठ जे आहे तर ते अजिबात घालायचं नाही आणि अशी एक चपाती आपल्याला बनवून घ्यायची आहे. आता एकादशी आहे, त्यामुळे आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवरती आपल्याला स्वच्छ पाण्यानं किंवा गंगाजल असेल तर गंगाजलानं अभिषेक करायचा आहे किंवा दुधामध्ये थोडंसं केसर घालून केशरयुक्त दुधानं सुद्धा तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करू शकता. हे सर्व करून झाल्यानंतरनं त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची फळं, त्यासोबतच आपल्याला एक तुळशीपत्र जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे. आता बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र जे आहे तर ते तोडलं जात नाही, त्यामुळे तुम्ही 1 दिवस अगोदरच हे तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे. त्यानंतरनं त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरनंच हा उपाय करायचा आहे. आता ही अळणी जी चपाती आहे तर ती आपल्याला व्यवस्थित तूप लावून भाजून घ्यायची आहे. त्यानंतरनं आपण जी भिजवलेली चणा डाळ आहे तर ती चणा डाळ ती 1 वाटी त्या चपातीवरती आपल्याला ठेवायची आहे. 1 गुळाचा खडा ठेवायचा आहे. तुमच्या इच्छेनं हे साहित्य तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता. जर तुमची इच्छा असेल अधिक घेण्याची तर तुम्ही अधिकसुद्धा घेऊ शकता किंवा कमीसुद्धा घेऊ शकता. आता हे ताट आपल्याला देवघरासमोर ठेवायचं आहे. त्याला हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय ज्या कामासाठी, जी इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहे तर त्या कामामध्ये मला यश मिळू द्या. तुमच्या ज्या काही अडचणी, समस्या असतील तर त्या आपल्याला आपल्या मनामध्ये व्यक्त करायच्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर विश्वासानं हा उपाय करायचा आहे. प्रार्थना करून झाल्यानंतरनं आपल्याला ही चपाती गाईला खाऊ घालायची आहे. तर बघा, गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असं मानलं जातं आणि गाईला आपण गोमातासुद्धा म्हणतो. त्यामुळे आपल्याला गाईची देखील पूजा करून घ्यायची आहे. तिथं गेल्यानंतरनं बघा, गाईच्या पुढच्या 2 पायावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे. गाईला हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत. पूजा करायची आहे. गाईला ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतरनं ही जी वस्तू आहे म्हणजे चपाती आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे. गाईला साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि ही पूजा करून झाल्यानंतरनं गाईला जी आपण चपाती खाऊ घालणार आहे तर ती आपल्याला उजव्या हातानंच खाऊ घालायची आहे. तर हा अशा पद्धतीनं आपण जर नैवेद्य गाईला खाऊ घातला तर आपल्याला नक्की 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील. आणि गाईला हा नैवेद्य खाऊ घालताना जर हाताला तुमच्या गाईची तोंडातील जिभेची लाळ जर लागली तर ती खूप शुभम असते आणि हे असं शास्त्रात सुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतील आणि ही सोन्यासारखी संधी आपल्याला परत 3 वर्षांनीच मिळणार आहे. त्यामुळे ही संधी वाया घालवू नका. एकादशीला सर्वांनी हा उपाय नक्की करा. त्यामुळे तुमच्या नक्की सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील. गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि त्यासोबतच बघा, अधिक महिन्यामध्ये 33 या अंकाला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.